नमस्कार विद्यार्थी. तर आज आपण बघणार आहोत राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत द्विक्षेत्रीय प्रतिमान टू सेक्टर मॉडेल. तर मूलभूत परिचय आणि पार्श्वभूमी. तर राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रभावी संकल्पना आहे. तर त्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन, उत्पन्न आणि खर्च याचा अखंड प्रवाह कसा फिरतो याचं स्पष्टीकरण इथं दिलं जाईल. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हे एका तो एक साठा नाही आहे, तो दर दिवसागणिक किंवा दर वर्षागणिक बदलत असतो. जसं आपण बघतो की उत्पादनाची आणि उत्पन्नाची जी काही प्रक्रिया असते ती सतत चालू असते. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना, हे फ्लो कन्सेप्ट आहे, ती स्थिर असत नाही. तर याच्यामध्ये आपण तर राष्ट्रीय उत्पन्नाचा जो काही हा प्रवाह आहे, तर तो आपण दोन सेक्टरमध्ये, अर्थव्यवस्थेचे जे काही दोन संस्था आहेत, तर त्या दोन संस्थांमध्ये कसे फिरला जातो राष्ट्रीय उत्पन्न, तर ते पाहणार आहोत. तर चक्राकार प्रवाह म्हणजे काय? तर याच्यामध्ये उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये उत्पन्नाची निर्मिती होणं, तिचं उत्पादन घटकांमध्ये वितरण होणं आणि शेवटी हे उत्पन्न वस्तू आणि सेवांवर खर्च होऊन पुन्हा उत्पादन घटकांकडे येणं, या अखंड प्रक्रियेला उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह असं म्हटलं जातं. म्हणजे उत्पादनची जी काही प्रक्रिया असते, म्हणजे एखादी वस्तू निर्माण होणं, त्या प्रक्रियेतून म्हणजे एखादं प्रोडक्ट तयार होणं, तर त्याच्यापासून उत्पन्नाची निर्मिती होणं आणि तिचं जे काही उत्पादन घटकांमध्ये वितरण होणं. म्हणजे आपण आता उदाहरण घेऊ असं की समजा अ, एखादी वस्तू, जसं की आपण असं म्हणू की एखादं टेबल तयार होण्यासाठी जे काही भूमी, श्रम, भांडवल, संयोजन लागतं, तर टेबल तयार होतो, तर त्याच्यातून उत्पन्न निर्माण होतं आणि ते जे काही उत्पन्न म्हणजे त्याची जी काही व्हॅल्यू असेल, तर ते त्याची जे काही टेबल तयार करण्यासाठी उत्पादन घटक लागले, जसं की भूमी, श्रम, भांडवल, संयोजन, तर त्यांच्यामध्ये तर त्या टेबलाची जी काही किंमत असेल तर त्याचं वाटप होतं. जसं आपण खंड, वेतन आणि व्याज आणि नफा याच्यामध्ये ते वाटप होतं आणि शेवटी हे उत्पन्न पुन्हा वस्तू आणि सेवांच्या वरती खर्च होतं. म्हणजे एखाद्या कामगारानं टेबल बनवला असेल तर त्याला त्याचं वेतन मिळालं असेल ₹200, ₹400 काही, तर ते जे काही वेतन आहे पुन्हा तो जे काही त्याच्या उपभोग्य वस्तू असतील तर त्या वस्तू खरेदी करण्यासाठी तर तो खर्च करत असतो. तर यांना त्या उत्पादन घटकांकडे पुन्हा तो जे काही येतं, तर या अखंड प्रक्रियेला आपण उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह असं म्हणतो. तर ही सातत्यपूर्ण आर्थिक चक्रीकरण, अर्थव्यवस्थेत एका घटकाचा खर्च हा दुसऱ्या घटकाचं उत्पन्न असतं. या प्रवाहाचा कुठेही आरंभ किंवा शेवट नसतो. त्यामुळे उत्पादन, उत्पन्न आणि खर्च यांचं चक्र सातत्यानं चालू असतं. म्हणजे कुणाचं तरी खर्च, कुणाचं तरी उत्पन्न असतं. आपण ज्या काही वस्तू खरेदी करत असतो, तर त्यामधून जे इतर व्यक्ती असतील, उत्पादनाचे जे काही घटक असतील, तर त्यांना उत्पन्न मिळत असतं. म्हणजेच कुणाचा तरी खर्च, कुणाचं तरी उत्पन्न असतं आणि हे आर्थिक चक्रीकरण सतत चालू असतं. त्याचा कुठेही शेवट किंवा आरंभ नसतो. तर हे चक्राकार पद्धतीनं फिरतच असतं. तर द्विक्षेत्रीय अर्थव्यवस्थेतील घटक कोणते आहेत? तर ते आहे कुटुंब क्षेत्र, त्याच्यामध्ये हाऊसहोल्ड सेक्टर असं आपण म्हणतो. उत्पादन घटकांचे भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, मालक, हे हे जे काही आहेत भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन, तर याचे हे मालक असतात कुटुंब क्षेत्र आणि ते वस्तू आणि सेवांचं मुख्य उपभोक्ते असतात. म्हणजे आपण जे काही कुटुंब असतो तर त्याच्याकडे भूमी, श्रम, भांडवल, संयोजन असतं, तर त्याचा पुरवठा आपण अर्थव्यवस्थेमध्ये करत असतो आणि त्याचबरोबर आपण वस्तू आणि सेवा ज्या काही असतील तर त्यांचाही उपभोग घेत असतो. दुसरं असतं व्यवसाय उत्पादन क्षेत्र. हे क्षेत्र कुटुंब क्षेत्राकडून घटक सेवा घेऊन वस्तू आणि सेवांचं उत्पादन करत असतं. म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, संयोजन कुटुंब क्षेत्राकडून घेतलं जातं आणि हे जे काही उत्पादन क्षेत्र आहे तर ते वस्तू आणि सेवांचं उत्पादन करत जातं. तर ह्याच्यामध्ये सरकारी हस्तक्षेपाचा अभाव, टू सेक्टर मॉडेलमध्ये आपण असं बघतो की कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था या दोनच जे काही क्षेत्र आहे तर त्यांचा आपण विचार करतोय. तर द्विक्षेत्रीय प्रतिमानामध्ये शासन आणि परकीय व्यापार अनुपस्थित मानला जातो. म्हणजे तसं रिॲलिटीमध्ये आता सध्या अस्तित्वात म्हणजे आपण बघतो की सरकारचा हस्तक्षेप असतो, त्यानंतर परकीय व्यापार पण इन्क्लूड असतो. पण ज्या वेळेला आपण हे दोन सेक्टर द्विक्षेत्रीय सेक्टर जे काही पाहतोय तर त्याच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त कुटुंब क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्र यांचा अभ्यास म्हणजे त्यांना अ, मध्यवर्ती ठेवून अभ्यास करणार आहोत.
बंद अर्थव्यवस्था असते. यामध्ये आयात निर्यात होत नसल्याने केवळ या दोन घटकांमध्येच देवाणघेवाण होत असते. तर उत्पादन घटक आणि त्यांचा मोबदला जर बघायचा असेल तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन हे उत्पादनाचे जे काही घटक आहेत तर त्यांना त्याचा परतावा काय मिळतो. तर याच्यामध्ये भूमी, नैसर्गिक संसाधनाच्या वापराच्या बदल्यात मिळणारा मोबदला म्हणजे भाडे किंवा खंड. ज्यावेळेला भूमी आपण एखाद्या उत्पादकाला किंवा कंपनीला देतो तर त्याच्या बदल्यामध्ये ती भूमी वापरल्याच्या बदल्यामध्ये त्याचं भाडं किंवा खंड मिळतं. त्यानंतर श्रमाच्या मोबदल्यात मानवी, शारीरिक आणि बौद्धिक श्रमाच्या बदल्यात दिलं जाणारे वेतन किंवा मजुरी जी असते तर ती मिळते. त्यानंतर भांडवल, उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या भांडवलाची म्हणजे जो काही भांडवली निधी असतो तर त्या भांडवली निधीमधून म्हणजे आपण कर्ज असं म्हणू, तर जे काही भांडवल असेल, इन्व्हेस्टमेंट असते तर त्याच्यामधून व्याज मिळत असतं. त्यानंतर संयोजकाला जोखीम स्वीकारून उत्पादन कार्य घडवून आणणाऱ्याचा मोबदला म्हणून नफा मिळत असतो. तर अशा प्रकारे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांना त्यांचा असा मोबदला म्हणजे भाडे, वेतन, व्याज आणि नफा या स्वरूपामध्ये मिळत असतो. प्रवाहाचे दोन मुख्य प्रकार बघितले तर वास्तव प्रवाह आणि मौद्रिक प्रवाह. तर वास्तव प्रवाह कुटुंब क्षेत्राकडून व्यवसाय क्षेत्राकडे होणारा उत्पादन घटकांचा, जसं आपण भूमी, श्रम, भांडवल, संयोजन हे जे काय असतं तर ते व्यवसाय क्षेत्राकडून कुटुंब क्षेत्र प्रवाह आणि व्यवसाय क्षेत्राकडून कुटुंब संस्थेला जे काही वस्तू आणि सेवा असतो तर त्याला वास्तव प्रवाह म्हणजे जो आपल्याला दिसत असतो. तर असा जो काही आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये कुटुंब क्षेत्राकडून उत्पादक संस्था ज्या काही असतील तर त्यांना भूमी, श्रम, भांडवल, संयोजन आणि कुटुंब क्षेत्राला उत्पादक ज्या काही संस्था असतील तर त्यांच्याकडून वस्तू आणि सेवांचा जो काही प्रवाह होतो तर त्याला आपण वास्तव प्रवाह असं म्हणतो. तर मौद्रिक प्रवाह, मनी फ्लो जो काही असतो तर त्याच्यामध्ये व्यावसायिक क्षेत्राकडून म्हणजे जे काही उत्पादक संस्था असतील तर त्यांच्याकडून घटक मोबदल्यांचा खंड, वेतन, व्याज आणि नफा हा जो काही प्रवाह आणि कुटुंब क्षेत्राकडून व्यवसाय क्षेत्राकडे उपभोग खर्चाचा प्रवाह म्हणजे मौद्रिक प्रवाह जो काही असतो तर तो जर जात असेल तर त्याला म्हटलं जातं मौद्रिक प्रवाह. अशा दोन प्रकारे वस्तू आणि सेवा त्याचबरोबर भूमी, श्रम, भांडवल, संयोजन यांना आपण रिअल फ्लो, वास्तव प्रवाह असं म्हणतो. आणि त्याचा जो काही मोबदला पैशाच्या स्वरूपात दिला जातो किंवा खंड, वेतन, व्याज, नफा दिला जातो तर त्याला आपण मौद्रिक प्रवाह असं म्हणतो. तर हा उत्पन्नाचा चक्राकार प्रवाहाची जर आकृती आपण बघितली तर आपला ही जशी समोर दिसते तसे दिसेल आपल्याला. तर ह्याच्यामध्ये आपण जर सांगायचं असेल तर ह्याच्यामध्ये कुटुंब क्षेत्राकडून जे काही असेल व्यवसाय क्षेत्राला तर उत्पादन घटक सेवा म्हणजे जे काही भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन दिलं जातं आणि त्याच्या बदल्यामध्ये ज्याला आपण वास्तव प्रवाह म्हणू शकतो तर त्याच्या बदल्यामध्ये व्यवसाय क्षेत्राकडून कुटुंब क्षेत्राला वस्तू आणि सेवांवरील जो काही पुरवठा आहे तर तो दिला जातो. त्यानंतर व्यवसाय क्षेत्राकडून कुटुंब क्षेत्राला घटक मोबदला त्याचा म्हणजे त्याची जी काही मोबदला आहे तर तो खंड, वेतन, व्याज आणि नफा दिला जातो जो मौद्रिक प्रवाह असतो. आणि कुटुंब क्षेत्राकडून व्यवसाय क्षेत्राला वस्तू आणि सेवांवरचा वरचा जो काही खर्च आहे व्यवसाय क्षेत्राकडून दिला जाणाऱ्या वस्तू आणि सेवा असतील तर त्याच्या मोबदल्यामध्ये वस्तू आणि सेवावरचा उपभोग खर्च दिला जातो. म्हणजे कुटुंब क्षेत्राकडून व्यवसाय क्षेत्राला भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन दिलं जातं आणि त्याचा मोबदला म्हणून खंड, वेतन, व्याज आणि नफा व्यवसाय क्षेत्राकडून कुटुंब क्षेत्राकडे जातो. आणि व्यवसाय क्षेत्राकडून कुटुंब क्षेत्राला वस्तू आणि सेवांचा पुरवठा होतो आणि त्याचा मोबदला म्हणून कुटुंब क्षेत्र व्यवसाय क्षेत्राला त्याचा जो काही उपभोग खर्च आहे तर तो देतो. तर प्रतिमानाची प्रमुख गृहीतक अशी आहेत की याच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त दोन क्षेत्र विचारात घेतले आहेत, अस्तित्वात आहेत असं मानलं आहे. कुटुंब क्षेत्र आणि व्यवसाय क्षेत्र. बचतीचा अभाव. कुटुंब क्षेत्र आपलं सर्व उत्पन्न उपभोगासाठी वापरतं. याच्यामध्ये कोणतीही बचत करत नाही. त्यानंतर सरकारी हस्तक्षेप नाही आहे याच्यामध्ये आणि अर्थव्यवस्था बंदिस्त आहे म्हणजे परकीय व्यापार म्हणजे आयात निर्यात पूर्णपणे अनुपस्थित आहे. याच्यामध्ये कोणत्याही आयात निर्यात होत नाहीये. राष्ट्रीय उत्पन्नाचं मूलभूत समीकरण काय आहे तर ह्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न इज इक्वल टू उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च. एकूण राष्ट्रीय उत्पन्न याच्यामध्ये आपण बघतो की उपभोग खर्च किती झाला असेल आणि गुंतवणूक खर्च किती झाला असेल तर यांची बेरीज करत असतो. उत्पन्न आणि खर्चाचं संतुलन
द्विक्षेत्रीय प्रारूपात एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च हे तिन्ही परिमाण परस्परांशी तंतोतंत समान असतात. उत्पादन जेवढं झालं असेल तेवढंच उत्पन्न आणि तेवढाच खर्च. तर याचं संतुलन दिसतं आपल्याला. तर चक्राकार प्रवाहाचे 4 टप्पे जर बघितले आपण, तर याच्यामध्ये पहिला आहे उत्पादन टप्पा. व्यवसाय संस्था घटक सेवांचा वापर करून वस्तू आणि सेवांचं उत्पादन करतात. त्यानंतर उत्पादनातून मिळालेल्या मूल्याचं कुटुंब क्षेत्राला मोबदल्याच्या रूपात वितरण होतं. त्यानंतर कुटुंब क्षेत्र मिळालेलं उत्पन्न वस्तू आणि सेवांच्या खरेदीवरती खर्च करतं. आणि हा जो काही खर्चाचा पैसा असतो तर पुन्हा व्यवसाय संस्थाकडे येतो आणि त्याचं चक्र अखंड चालू राहत असतं. वास्तव प्रवाह आणि मौद्रिक प्रवाह तुलना. तर यामध्ये वास्तव प्रवाह याचा अर्थ असतो वस्तू, सेवा आणि उत्पादन घटकांची प्रत्यक्ष देवाणघेवाण म्हणजे वास्तव प्रवाह, रिअल फ्लो. मौद्रिक प्रवाह म्हणजे पैशाच्या स्वरूपात होणारी मोबदला आणि खर्चाची देवाणघेवाण. आणि याच्यामध्ये वास्तव प्रवाहामध्ये माध्यम असतं वस्तुरूप किंवा सेवा स्वरूप. तर मौद्रिक प्रवाहामध्ये पैसा. वास्तव प्रवाहामध्ये घटक असतात भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, वस्तू आणि सेवा. तर मौद्रिक प्रवाहामध्ये भाडे, वेतन, व्याज, नफा आणि उपभोग खर्च. अडचणी काय येतात तर वस्तू विनिमय पद्धतीसारख्या अडचणी वास्तव प्रवाहामध्ये येऊ शकतात. तर मौद्रिक प्रवाहामध्ये पैशामुळे विनिमय प्रक्रिया अत्यंत सुलभ दिसते आपल्याला. धन्यवाद.